नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या आपण पाहतोय उन्हाळा विशेष काही निवडक रेसिपीज. आज आपण पाहतोय नाचणीच्या सत्वाचे पौष्टिक लाडू. कडक उन्हाळा जवळजवळ सुरू झालाच आहे आणि या उन्हाळ्यामध्ये गुणांनी थंड असलेल्या नाचणीचं सेवन करणं हितकारक ठरतं. नाचणीमध्ये लोह, कॅल्शियम, प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. शिवाय फायबरही भरपूर असतं, त्यामुळे पचनक्रिया सुलभ होते. नाचणीचं सेवन केल्यानं वाढतं वजन आणि साखर नियंत्रणात राहते. किशोरवयीन म्हणजेच वाढत्या वयातील मुलांसाठी आणि महिलांसाठी नाचणी वरदानच आहे. आणि या लाडवांसाठी आपण साखर तर वापरणार नाहीच आहोत, शिवाय कोणत्याही प्रकारचा पाकही तयार करणार नाही आहोत. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. महिनाभर टिकणार एक ग्लुटेन फ्री नाचणी सत्वाचे पौष्टिक लाडू. नाचणीचे पौष्टिक लाडू करण्यासाठी इथे आपल्याला 400 ग्रॅम नाचणीचं सत्व घ्यायचं आहे. हे नाचणीचं सत्व कसं करायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती जरूर पहा. आपण आज नाचणीच्या सत्वाचा वापर करतोय, परंतु जर तुमच्याकडे सत्व उपलब्ध नसेल तर तुम्ही नाचणीचं पीठ देखील वापरू शकता. परंतु जर नाचणीचं पीठ वापरणार असाल तर चाळणीच्या अगदी छोट्या छिद्रांच्या सहाय्यानं म्हणजे मैद्याच्या चाळणीनं हे पीठ तुम्हाला चाळून घ्यावं लागेल. आता नाचणीच्या लाडवांसाठी इतर आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण सविस्तरपणे पाहूया. हे पहा, नाचणीचे लाडू करण्यासाठी इथे आपण 400 ग्रॅम नाचणीचं सत्व घेतले. त्यासाठी आपल्याला 250 ग्रॅम बारीक चिरलेला गूळ घ्यायचा. आपल्याला गूळ कडक वापरायचा नाही आहे, मऊ गूळ वापरायचा आहे, नाहीतर मग आपले लाडू बांधले जाणार नाहीत. पाव वाटी म्हणजे साधारणपणे 50 ग्रॅम बदाम, 150 ग्रॅम गाईचं साजूक तूप, 25 ग्रॅम काजू पाकी, 25 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, 25 ग्रॅम मगज बी, 25 ग्रॅम सनफ्लावर सीड्स, 25 ग्रॅम चिया सीड्स आणि 4 चमचे वेलची, सुंठ, जायफळ पूड घ्यायची आहे. आपण जे ड्रायफ्रुट्स आणि सीड्स वापरलेत ना, ते आपले लाडू जास्तीत जास्त पौष्टिक व्हावे यासाठी वापरलेत. तुम्हाला जर नसतील वापरायचे तर नाही वापरले तरी काहीच हरकत नाही. आता गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला नाचणी सत्व घालायचं आहे आणि सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला हे नाचणीचं सत्व मोठ्या आचेवर एकसारखं परतत राहायचं आहे आणि नंतर मात्र मध्यम ते मंद आचेवर हे नाचणीचं सत्व आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे. हे नाचणीचं सत्व भाजताना आपण सुरुवातीलाच तूप घालत नाहीये, कारण सुरुवातीला जर तूप घातलं ना तर जेवढं सत्व आहे म्हणजे जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला तूप लागणार आहे आणि एवढं सगळं सत्व परतेपर्यंत मग तूप करपलं जातं, म्हणून आपल्याला हळूहळू तूप घालायचं आहे. 2-3 मिनटं नाचणी सत्व परतलं गेलं ना की यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे आणि पुन्हा हे नाचणी सत्व आपल्याला परतायला सुरुवात करायची. हे नाचणी सत्व आपल्याला मोठ्या आचेवर परतायचं नाही आणि मंद आचेवर सुद्धा परतायचं नाहीये, तर मंद ते मध्यम याच्यामध्ये आपल्याला हे नाचणी सत्व परतत राहायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 2-2 चमचे करत 3-4 वेळा साजूक तूप यामध्ये घालायचं आणि नाचणी सत्व परतत राहायचं. आपल्याला नाचणी सत्व खमंग खरपूस भाजून तर घ्यायचं आहे, परंतु ते करपवायचं अजिबात नाही आहे. जर नाचणी सत्व करपलं ना तर लाडवांची चव बिघडते. मला डार्क चॉकलेटी रंगाचे लाडू हवेत, म्हणून मी हे पीठ डार्क रंगावर परतून घेणार आहे. तूप घातल्यानंतर नाचणी सत्व आपल्याला फक्त परतायचं नाही आहे, तर उलटण्याच्या साहाय्यानं हे नाचणी सत्व आपल्याला अशा पद्धतीनं थोडंसं दाबतही राहायचं आहे, म्हणजे ज्या तुपामुळे गाठी तयार होतात ना त्या वितळल्या जातात. जवळजवळ 20 ते 25 मिनटं मंद ते मध्यम आचेवर एकसारखं परतत राहिल्यानंतर आपल्या नाचणी सत्वाचा रंग बदललाय आणि घरभर खमंग दर्वसुद्धा पसरतोय. अगदी बॉर्नव्हिटासारखा रंग आलाय. मला असाच रंग हवा होता. याचा अर्थ आपल्या नाचणी सत्व खमंग खरपूस परतलं गेलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केला तरी सुद्धा 2-3 मिनटं हे नाचणी सत्व आपल्याला परततच राहायचं आहे, कारण कढई अजूनही गरम आहे. आता हे नाचणी सत्व आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. गॅसवर दुसरी कढई गरम करण्यासाठी ठेवायची. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला बदाम आणि काजू घालायचेत आणि हे बदाम आणि काजू आपल्याला मंद आचेवर 2 मिनटं एकसारखे परतत राहायचेत. बदाम आणि काजू परतत आले यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे सीड्स घालायचेत आणि हे सगळे सीड्स आपल्याला मंद आचेवर या बदाम आणि काजू बरोबर अगदी 2 मिनटं एकसारखे परतत राहायचेत. आपल्याला हे सगळे जिन्नस क्रंची होतील इतपतच भाजून घ्यायचेत, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतील. आपल्याला हे सगळे जिन्नस करपू मात्र अजिबात द्यायचे नाही आहेत. अगदी 3-4 मिनिटांमध्येच आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाले की मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचेत आणि बारीक करून घ्यायचेत. बारीक म्हणजे आपल्याला खूप फाईन पावडर करायची नाही आहे, तर जाडसरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे, म्हणजे भरड करून घ्यायची. हे पहा, अशा प्रकारे. आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. थोडंसं वाटीभर नाचणीचं भाजलेलं सत्व यामध्ये घालायचं आहे
निम्मा गूळ घालायचा आहे आणि पुन्हा यावर थोडासा वाटीभर नाचणीचं सत्व घालायचं आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचे आहेत. असं केल्यानं काय होतं, आपला गूळ तर बारीक होतोच, शिवाय गूळ आणि नाचणीचं सत्व हे दोन्ही व्यवस्थित मिक्स होतात. मिक्सरवर फिरून घेतलेले हे जिन्नस आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचे आणि उरलेलं नाचणीचं सत्व आणि गूळ देखील आपल्याला पहिल्याप्रमाणेच मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला आपण तयार केलेले ड्रायफ्रुट्स आणि सीडची पावडर आणि वेलची, सुंठ, जायफळ पूड घालायची. प्रथम हे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र हाताच्या साहाय्यानं चोळून एकजीव करून घ्यायचे. जितके तुम्ही हे सगळे जिन्नस हाताच्या साहाय्यानं चोळून व्यवस्थित मिक्स कराल ना, तेवढं यांना तेल सुटेल, मिश्रणाला ओलसरपणा येईल आणि आपले लाडू अगदी सहज बांधले जातील. नाचणीचं सत्व भाजण्यासाठी आणि ड्रायफ्रूट्स परतण्यासाठी आपण 1 वाटी तूप वापरले. आणखी पाव वाटी साजूक तूप यामध्ये घालायचं आहे आणि ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आधी आपण 150 ग्राम साजूक तूप घेतलं होतं आणि आता 25 ग्राम, म्हणजे आपण एकूण 250 ग्राम साजूक तुपाचा वापर केला आहे. नंतर घातलेलं सगळं तूप देखील हाताच्या साहाय्यानं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आपण हे सगळे जिन्नस हातानं मिक्स केले, त्यामुळे ते एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेले नाही आहेत, म्हणून आपल्या मिश्रणाचा रंग थोडासा फिक्का आणि कोरडा वाटतोय. त्यामुळे आता या मिश्रणावर आपल्याला 4-5 चमचे दुधाचा हबका मारायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरवर थोडंसं फिरून घ्यायचं, अगदी मिनिटभर फिरवायचं आहे. तुम्ही वापरलेलं नाचणीचं पीठ किती जाड किंवा किती बारीक आहे, किंवा तुम्ही वापरलेला गूळ किती पातळ किंवा किती कडक आहे, यावर हे प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं आणि थोडंफार कोरडं किंवा पातळ होऊ शकतं. त्याप्रमाणे साजूक तूप किंवा दुधाचा हबका मारून आपल्याला हे पीठ लाडू वळतील असं करून घ्यायचं आहे. हे पहा, दुधाचा हबका मारून मिश्रण मिक्सरवर थोडंसं फिरून घेतल्यानं मिश्रणाचा रंग देखील बदलला आहे आणि लाडू अगदी एका हातानं सहज वळले जात आहे. 2 हातांची सुद्धा अजिबात गरज पडत नाही आहे. इथून पुढील सगळे लाडू आपल्याला अशा पद्धतीनेच बांधून घ्यायचे आणि लाडूंचा आकार आपल्याला खूप मोठा करायचा नाही आहे. मी 40 ग्रामचा एक लाडू केला आहे. आपण आज हे लाडू करण्यासाठी गूळ गरम केलेला नाही आहे, म्हणजे वितळून घेतलेला नाही आहे. परंतु जर तुम्हाला गूळ वितळून घ्यायचा असेल तर तसेही तुम्ही करू शकता. मी 40 ग्रामचा एक लाडू बनवला आहे. असे आपले 25 लाडू तयार झालेत, म्हणजे 25 गुणिले 40 बरोबर 1000. आपले 1 किलो लाडू एवढ्या मिश्रणापासून तयार झालेत. आत्ता हे लाडू ओलसर असल्यानं थोडेसे चकचकीत दिसत आहेत, परंतु थोडे सुकले ना तर रंग थोडासा फिक्का दिसतो. मी मगज बिनं हे लाडू सजवलेत. तुम्ही पिस्त्यानं किंवा तुमच्या कोणत्याही आवडीच्या ड्रायफ्रुट्सनं सजवू शकता. मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवतो. पाहताय ना, आपला लाडू कसा पटकन फुटला जातोय. अजिबात चिकट चिवट झालेला नाही आहे, एकदम ठिसूळ झाला आहे, म्हणजे जिभेवर ठेवता क्षणी विरघळणार आहे, दातांना अजिबात चिकटणार नाही आहे. नाचणी गुणांनी थंड असते. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर, लोह आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे हाडं मजबूत करणं, सांधेदुखी कमी करणं, पचन सुधारणं आणि रक्तातील साखर कमी करणं यासाठी हे लाडू अत्यंत फायदेशीर आहेत. नाचणीमध्ये ग्लुटेनचं प्रमाण अत्यल्प असल्यानं हे लाडू पचायला तर हलके जातातच, शिवाय किशोरवयीन म्हणजे वाढत्या वयातील मुलं आणि गरोदर स्त्रिया यांच्यासाठी तर हे लाडू अत्यंत फायदेशीर आहेत. आणि त्यात आपण हे लाडू गुळापासून तयार केले नाही आहे आणि शिवाय यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आणि सीड्सचा वापर केला आहे. त्यामुळे तर हे लाडू आणखीनच पौष्टिक झाले. पाहिलं ना तुम्ही, आपण हे लाडू तयार करताना पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे, त्यामुळे लाडू खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी संपेपर्यंत हे लाडू अजिबात खराब होत नाही, महिनाभर तरी आरामात टिकतात. आणि पाक करण्याची झंझट नसल्यानं करायला तर अगदी सोपे. मग तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे नाचणी सत्वाचे पौष्टिक लाडू एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.